वाणी तर मागच टाळ्या वाजवून माग बायको सांभाळा नंतरचा विषय नंतर म्हणा नाटक पण जोरात करणार सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमुखे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। दुश्मनाला जान लाविला धाक गुलामगिरीची जान केली राख आणि ही दडपशाही जान केली खाक त्याने सुखी केली प्रजा ही सुखी केली प्रजा अफजलियाचं जान फाडिलो पोट शाहिस्त्याची जान छाटली बोट आणि स्वराज्याचा जान मिळविला थाट त्याने बळगविली भगवी ध्वजा भगवी ध्वजा म्हणून ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर करुणा पाच रंगाचा सुंदर करुणा हे पाच रंगाचा सुंदर करुणा जय हो हसनाचा अक्षय दादा पण आलत बरं का यातलं कोण कोण आलत हे म्हाताऱ्याला किती पुढे बसले
आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं आता. अहो काय सांगायचं म्हणली, पोरगलय चांगलं, पोरगलय चांगलं, देखना दिवाय तोंडावर ना काही कुठं बसलं होते पिंटे. आलता की नाही लग्नाला? आलता की नाही? होय म्हण, नाही तर अंगा उडी हेत असते बघ. आलता बरं का काय सांग. कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आला. आलाच आला, लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलो. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जळून गेला. पण बर का ते काही कसं ना बरं का, पण लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का. पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर माझं कारभारी कुठं बसलं, तू कुठं बसलं? तिथंच कोणाचा उचलला उचलला म्हणजे बरं. नवीन माणूस असला की हा बघणार की कसा दिसतोय माझा मनोज दरांगे पाटील? कसा दिसतोय आमचा जोडा? कसा दिसतो माझा पर्श? बर का. पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलंस? पण बरं का आमच्या यांचं एक स्वभाव फार गोड आहे. पाहायचं तुम्हाला? खाली बसा, बसा खाली. हा उठा. बायकांनी चेतावून देते काही. थोडासा बसायचा प्रॉब्लेम आहे, पण काही ना गोष्टीत बसाव खाली. तांबे देऊ? उठा उठा. पाहिलं हाय तुम्ही एवढं खर्च केलाय तर पाऊस पडते बघा. पाटणला पडला पाऊस, वज्रोशीला आला सडाका. पाटणला पडला पाऊस, वज्रोशीला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडका. काय म्हटले? आणखी घेऊन बस. डॉक्टरनं सांगितलं जास्त उभं राहू दे नका, गुडघ्याचा आजार त्यांना. आणखी घेऊन बरं तुमच्या जवळचे दिसतात वाटतं. नाही कलरनं ओळखलं भाऊ की दिसते तुमचे. बरं घेते आहे का? पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघत त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. पहा भुकलं की नाही? मोड कासा पलंग तुटकी शिनेवार. कसा दिसतोय माझा दादा कोण? कसा बसला बघा जण का बाबळीच्या खोडावर बसला पिंट्यावर. सर मामा बघले ना? ए पिंट्या मम्मीचे केस सोड. नकली मामाच मम्मीला टकली करशील. कोणी मम्मी सापडली. हसला बघा, हसला पटलं त्याला. ए पिंट्या पिंट्या हे बापलं पप्पा 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 टाकत हे पप्पा पप्पा. किती महिने असेल? अहो तसेच मम्मीला टोकायचं नाही. 74 महिन्याचा. अहो आताशी 6 महिना झाला, आणखी नीट जावळ पण नाही आलं. बघितलं तुझी चुडीची कधी पोचायली बघ.
हो कसं दिसते माझा गुलाबजामुन गुलाबजामुन थोडासा उन्हानं करपलाय बघा ए विद्या कुठे गेलता याला कोणातरी शिकवलंच आहे ती कोणच्या कार्टून सागव दिसतं कुठे गेलता तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कसं देत होत अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मोठं फ्रेश राहतोय हा 2 नंबरचा बरं का दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये आई आमच्या सावंत सिस्टीमात दादाची दारू कधी सुटा बघत हा पुढे चाललोय जनजागृती ओम नमः शिवाय 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 तुम्ही यांना सोडायचं नाही हे मला सोडित नाही मामा बरं का लग्नाला सुरुवात करायची एवढं वराड जमलेलं आहे नवरदेव कोण कोणाला हातवर करा नवरदेवकाची मंडळी 1 2 3 3.5 4.5 हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत एक ड्रेस घालून आले बरं का हे मरका राहिला सध्या दुबईला असतात दुबईला यांचा खूप मोठा बिझनेस आहे खूप मोठा बिझनेस आहे आमच्या इकडे नाही दुबईला म्हशी सांभाळायला असतो पण नवरदेव मुलगा शेतकरी आहे वाईट म्हणून लग्नाला उभी राहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे बघा मला फक्त लग्नाचं नाद आहे नांदायचं नाद नाही. काय तुमचं नाव काय? बाळू बाळू बाळू
काय म्हणलं बाळूच म्हणलं होय. काय नाव आहे बाळू? बरं झालं बाई हे मग सोडला, कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव बाळू. काय योग आलाय. देवळीत होती खिसणी, आमचे बाळासाहेब गेले संडासला, डुकरनं दिली ढोसणी. बाळाला शिकवलंय का? हॅलो, आताच लगीन झालेलं आहे, तर सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. नवरदेव कसा बी असू द्या, पण नवरी कशी आहे भाजी मेथीची, भाजी मेथीची, बायको माझ्या प्रीतीची. सासू बसली आईस पैस, सासू बसली आईस पैस, आणि माधुरी माझी गवळ्याची म्हैस. मैं सावर से ब्याह करना चाहता हूँ, मेरे 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने शाहरुख को देखा है, मेरे दिल में कमल का फूल खिल गया. मेरे दास कमल का फूल खिल गया. मोदीजींना म्हटलं, मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं बाई, मी सुनील धोत्रे सरांना शब्द दिलाय. मोदीजी गेले, त्यानंतर मला पाहिलं बरं का सुनील सर, त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब. शरद पवार साहेब पवार साहेब मला पाहायला आले, मला पाहिलं पवार साहेबांनी, मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून शरद पवार साहेब मला म्हटले. आवाज निघलो तर सर्वांनी जोरदार मनापासून टाळ्या वाजवायचं, कारण तिथून पुढच्या आवाज टाळ्याशी निघत नाही. पवार साहेब मला म्हटले, पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते. शरद पवार साहेब मला म्हटले, शिवशक्ती मग दादा कोंडके त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहायला आले. जसं दादा कोंडकेंनी मला पाहिलं तसं दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणतात, दादा कोंडके ए मावळे, ए मावळे 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 जमाला मावळे, अगं आपल्या वडघरी बिघडली मिळाली. ए मावळे, मला त्या बाई सोबत लगीन करायचं नाही. अगं तिला माझी राणी बनत राणी, माझ्या सिनेमामध्ये रोल देतो रोल. म्हणलं दादा, हो दादा. आणि माझ्याकडे बघून निळूफुले मला म्हटले, बाई 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 म्हटलं मुर्दा स्वतः भाड्याच्या घरात राहतो. हम तुमसे शादी करेंगे और जरूर करेंगे, वो जगह भी हमारी होगी, वो मंडप भी हमारा होगा, और साउंड सिस्टम भी हमारी होगी. और जानी रही बात दुल्हन की, तो भवानी तलवार हातामध्ये घेतली आणि आपल्या करंगळीचा रक्ताभिषेक त्या महादेवावर केला जातो. सामान्य गोष्ट नाही. इथं मुंगी चावली तर दिवसभर माणूस बोंबलतोय. धारदार तलवारीनं स्वतःची करंगळी कापायची, रक्ताभिषेक करायचा. सोपं होतं. तुम्हाला संभाजी राजे छावा आलाय बघा, छावा बघा, जरूर बघा. लेकरांना घेऊन बघा, एकटे बघू नका. लेकराला घेऊन छावा बघत होतो. अरे अंगाची सगळे कातडी काढली होती, डोळे काढले, जीभ बाहेर काढली राजेंची, पण दादो राजेनं धर्म सोडला नाही सोडला. म्हणून अशी पोरं घडली पाहिजे. ते घडवण्यासाठी जर कोण
कोणाची जर जबाबदारी असेल तर ती आईच्या आणि वडिलांची जबाबदारी. कारण आजची आईचे दिवस गेले फॅशनमध्ये मेकअप. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत बरं का. कोणाला 3 लेकरं असतील तर मला 4थं लेकरू समजा, कोणाला 2 असतील तर मला दुसरं समजा, कोणाला 1 असेल त्यानं मला दुसरं समजा, कोणाला काहीच नसेल तर त्यानं मला दत्तक घ्या. मला दत्तक घ्या. तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावचा करा. तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करून तिकडच मर असं म्हणणार. गोड लोक वज्रशीकरांचं या ठिकाणी खूप मनापासून धन्यवाद दादा. धन्यवाद. एकदा ज्ञानेश्वर मौलींचं भजन होईल. छत्रपती शिवाजी बाबांचा जय जयकार. तदनंतर थोडंसं काही या ठिकाणी आयोजकाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली त्यांचा आभार मानतो. आणि त्याचबरोबर भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा सत्कार शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष सुनील धोत्रे फौजी यांनी स्टेजवर येऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो.